कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा आवश्यकतेनुसार उपलब्धता ठेवावी। कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करा। कृषी निविष्ठांचा कुठेही काळाबाजार होऊ नये यासाठी पथकाने काटेकोर तपासण्या व कुठेही अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले। कृषी निविष्ठा खते बियाणे यांच्या वितरणाबाबत बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते। निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाड, मोहीम अधिकारी महेंद्र सालके दिनांक 12/6/24 माननीय जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर येथील कृषी केंद्राची स्वतः उपविभागीय अधिकारी संदीप अपार व तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांनी कृषी केंद्राचे गोडाऊनमध्ये जाऊन स्टॉक रजिस्टर व प्रत्यक्ष खताची बियाण्याची पाहणी करून संपूर्ण रेकॉर्डची पाहणी करून समाधान व्यक्त केले। यावेळी कृषी केंद्र संचालक योगेश शहा यांच्या गोडाऊनमध्ये उपस्थित होते। विक्री केंद्रात खते बियाणे या निविष्ठांचा उपलब्ध साठा फलकावर रोज अद्ययावत करून प्रदर्शित करावा। गरजेनुसार जिल्ह्यात सर्वदूर खतांचे वितरण व्हावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। जिल्ह्याला आवश्यक असलेला कापूस बियाणांचा 6 लाख पॉकेटांचा पुरवठा झाला आहे, तसेच सोयाबीन पिकाच्या विविध वाणांचा आवश्यकतेनुसार पुरवठा झाला आहे। शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे यावेळी करण्यात आले। रिपोर्टर धनराज सपकाळ, अकोला।